नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सुरू झाल्यावर नाही येत, 2 मिनटं आधी यायला पाहिजे तो. गो. वैशंपायन वाच. तुम्हाला काल सांगितलं, इदं तवेष्टं यदिवे स्वरूपं ह्रीं यत् प्रसमीक्षन्त वसु. अज्ञातवास म्हणजे मानवी जीवनातला सगळ्यात कठीण काल असतो. आणि सूक्ष्मात अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल, प्रत्येकाच्या जीवनात 1 वर्ष तसं काही नाही, 10 वर्ष 12 वर्ष कमी जास्त राहील, पण अज्ञातवासात वेळ त्याला काढावी लागते. तुम्ही त्याचा अर्थ असा घ्यायचा नाही की पांडव विराटाकडे होते तसं तुम्हाला कुणाच्या तरी घरी राहून अज्ञातवास भोगावा लागला असा अजिबात नाही आहे. अज्ञातवास याचा अर्थ आहे तुमचं पौरुष क्षीण होते त्यावेळेला. जे काही तुमच्यात गुण असतील, काय जे असेल, त्याला काही किंमत राहत नाही. आणि तुम्ही ते प्रतिकूल काल असल्यामुळे प्रकट करू शकत नाही. आणि करण्याचा प्रयत्न केला तर आपत्ती येईल. हा खरा अज्ञातवास आहे. आता समष्टी रूपानं हे 6 लोक आहेत, द्रौपदीचे 6. तुमच्याही कुटुंबात 1 पासून तो 25 पर्यंत राहू शकतात. कारण आपत्ती जेव्हा येते ना, तेव्हा व्यक्तीवर नाही येत, सगळ्या कुटुंबावर येते. त्यात एखादा राक्षस असेल, एखादा संत असेल. राक्षसाचं बल निरुपयोगी आणि संताचा आशीर्वादही त्यावेळेला निरुपयोगी. कारण स्वयं धर्मराज युधिष्ठिर धर्मरूप आहेत आणि महान संत आहेत. अर्जुन संत आहेत. अहो अर्जुनाची पाती जे परिसीने या योग्य, काही उपयोग नाही झाला. द्रौपदीसारखी पतिव्रता नाही, पण भीमासारखं बल कुणाजवळ नाही, काहीही कामी आलं नाही. आणि ती मुदत, तो पिरियड असतो एक, तो संपेल तेव्हा बरं यात प्रयत्न काय कराल तुम्ही? आपत्काल जेव्हा येतो तेव्हा माणूस प्रयत्न करत नाही असं नाही, प्रयत्न करतो पण अयशस्वी होतो, फलीभूत होत नाही ते सगळं करणं. त्याला देशाची अनुकूलताही नसते आणि कालाचीही नसते. कोणतंही काम देश कालाला पाहूनच होत असते. कधी कधी देशाची अनुकूलता राहील, कालाची नाही. कधी कालाची अनुकूलता राहील, देशाची अनुकूलता नाही राहत. म्हणून आज जे 2 तास आपण ज्याची चर्चा करू, तो पांडवांचा अज्ञातवासाचा काल आहे. आपण आता खूप दिवस वनपर्वादी, वनातला अरण्यातला त्यांचा 12 वर्षाचा काल पाहिला. कष्ट जरूर आहेत. सुवर्ण पर्यंकावर झोपणाऱ्याला भूमीवर शयन करावं लागलं हे सगळं ठीक आहे, पण झोपायला जागा होती स्वतंत्र. मानवी जीवनात स्वातंत्र्याला फार किंमत आहे. हाताने बनवलेली पर्णकुटी आहे, भूमी स्वच्छ करून त्याच्यावर झोपले आहेत, फळ मूळ खाऊन जगले, सगळं झालं, पण पारतंत्र्य नव्हतं. खरं दुःख आहे माणसाला पारतंत्र्याचं. आणि अज्ञातवासात माणूस पराधीन होतो. तुम्हाला दिसत असते की हा माणूस स्वतंत्र आहे, तसं नाही आहे. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा इंग्रजांनी त्यांना कैद केलं, फार श्रीमंत होते ते. म्हणजे त्यांचे कपडेही भारतात धुतल्या जात नव्हते, पॅरिसहून धुवून प्रेस करून येत होते. पण जेव्हा
सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग होतं. तेव्हा जेलात टाकलं त्यावेळेला साधारण कैदी आहेत तिथे नाही ठेवलं त्यांना. त्यांच्याकरता एक क्लास निर्माण करावा लागला आणि तिथे त्यांना ठेवलं. अगदी पेपरपासून सगळ्या सुविधा होत्या, पण कैद. पारतंत्र्य म्हणजे पारतंत्र्य. म्हणजेच तुमच्या ठिकाणी काहीही असेल तुम्हाला प्रगट नाही करता येत. प्रगट करू शकता तुम्ही, पण प्रगट केलं तर जास्त आपत्ती आहे. कारण पांडव प्रगट झाले असते तर पुन्हा 12 वर्ष मनात जा. हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आणि अज्ञातवासाचा काल आरंभाचा बरा जातो. तुम्ही यू कन्फर्म युअर सेल्फ. असा काल जेव्हा तुला आरंभाचा बरा जातो, पण निघता काल शेवटचा जो असतो तो फार जड जातो. जसं शनीची 7.5 आहे, ठीक आहे. आता ती 30 वर्षात प्रत्येक राशीला येते 7.5 वर्ष. अमुक रास सुट्टी असं तर नाहीच आहे, पण त्यात फरक आहे. समजा आता सिंहेला आहे, कन्येला आहे, काय हे सगळं सुरू राहील. कर्केला आहे, काय आहे. अडीच वर्षाचे 3 पार्ट सगळ्या राशींना सारखे कधीच जात नाहीत. एखाद्या राशीला आधीचे 5 वर्ष त्रासाचे, कुणाला मधले, कुणाला शेवटचे. समजा तुमची कन्या रास आहे, सपोज, तर शनी लागला तुम्हाला. आता जुलैपासून तो कार्यरत आहेच. तुम्हाला पहिली 5 वर्ष त्रासाची नाहीत, पण शेवटची अतिशय त्रासाची आहे. सिंहेचा आहे, सिंहेला आधी त्रास आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ही एक व्यवस्था आहे. कोणताच ग्रह तुमचा शत्रू नाही, कोणत्याच राशीत काही घेणं देणं नाही त्याचं. ते परस्पराचे शत्रुमित्र आहेत. भागवतात याचा खुलासा आहे. नाथ महाराजांनी 1000 वेळा भिक्षुवितावर टाकल्या. तो भिक्षू विचार करत होता की मला एवढा आपत्काल प्राप्त झाला, मी तर कोट्याधीश होतो. का झाला? माझ्या मूर्खपणामुळे झाला काय? ग्रहदशा वाईट आहे काय? सगळं विचार केला आणि शेवटी स्वतःच विचार करून त्याला उत्तर मिळालं. कोणतं उत्तर मिळालं? मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. ह्या सगळ्या आपत्ती विपत्तीला कारण माझं मन आहे. मन करा रे प्रसन्न, सगळं सिद्धीचे कारण. मी मन दुरुस्त करायला पाहिजे. आपण इतरांना शिकवतो, पण स्वतःच्या मनाला शिकवणी लावावी लागेल ना. जोपर्यंत तुम्ही मनाच्या आधीनात, मन तुमच्या आधीन ज्या दिवशी प्रश्नच मिटला. सार मला तुम्हाला हे सांगायचं आहे, यात तुम्ही बारीक श्रवणानं ही प्रमेय लावून घ्या. पांडवासारखे शूर, वीर, दानी आणि देव ज्यांच्याकडे सदाच आहे, द्वारकेचा राणा पांडवा घरी, सहाय्यकारी देव आहे, एवढी आपत्ती येऊ नये. अज्ञातवासात काय करू शकले देव? 12 वर्षात 10 वेळ वनवासात पांडवांना येऊन भेटले. विचार विनिमय काय असेल, बोधप्रबोधन. पण अज्ञातवासात 1 मिनिटही कृष्ण पांडवाकडे येऊ नाही शकले. म्हणजे आपत्कालात देवालाही प्रतिबंध झाला. कारण देव जर आले असते तर हे पांडव सिद्ध झालं असतं. त्यावेळेला तुम्ही भजन करता, पूजन करता, काय तुम्हाला विधी, सगळं वाया जातं. कारण तुम्हाला त्याचं फल पुढे मिळेल, पण तूर्तात ग्रीवाणा करता ठीक आहे,
पण संचित प्रारब्धाच्या भोगात बदल नाही होत. एथ आलिया ही हरिहर. देव मदत करू शकले नाहीत, इष्ट मदत कोणीच नाही, मित्र नाही. द्रुपदासारखे राजेशास्त्री आहेत, ते काही करू शकले नाही, कोणीच काही नाही करू शकले. याचं कारण असं आहे, प्रतिकूल कालात मित्र ही शत्रू होतो आणि शत्रू तो शत्रू असतोच. ज्याची तुम्ही आशा कराल, आशाहीम परमदुःखम नैराश्यम परमसुख, अशा वेळेला देवावर विश्वास टाकायचा असतो. आणि ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुःख तर तुम्हाला होईल, पण वाहिल्या उद्भव दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे संपलं. तुम्ही कितीही उद्विग्न राहाल, विक्षिप्त राहाल, फक्त दुःख भोगाल, कारण तुम्ही संचिताचं फल भोगून राहिले. तुम्ही म्हणाल मी या जन्मात काय, तसं नसते. संचित अनेक जन्माचं आहे, मागचे प्रारब्ध मागच्या जन्मीचं आत्ता तुम्ही भोगून राहिलो आपण, हे प्रारब्ध आहे. पण संचित रामकृष्ण परमहंसाला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारले. त्यांचा शिष्यवर्ग फार स्ट्रॉंग होता. त्यांनी विचारलं, महाराज तुम्हाला कसा काय कॅन्सर झाला? रामकृष्णाने सांगितलं, या जन्मात पाप नाही, मागच्या जन्माचं प्रारब्ध मी भोगून राहिलो, त्याचंही नाही. पण अनेक अनेक जन्म आपण ज्यावेळेला माणूस म्हणून भोगले, त्याचं जे निर्माण झालेलं संचित आहे, त्यातून कुठे ना कुठे गडबड आहे. जे कृष्णमूर्ती होते, माझ्या मते त्यांच्यासारखा विद्वान आत्ता गेले, ते 10-20 वर्ष झाले. दक्षिणेत भयंकर प्रभाव होता त्यांचा. आणि त्यांचे बुकलेट्स आहेत, लहान 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 ग्रंथसंपदा आहे. पण ते काय, त्यांची निवड करून त्यांना लंडनला पाठवलं होतं. ॲने बेझंट वगैरे, अल्बर्ट वगैरे होते. ती सोसायटी होती, ज्ञानपीठासारखी सोसायटी. म्हणून त्यांचा चॉईस होता, त्यांच्याजवळ दृष्टी होती की हे बालक, तरुणाला म्हाताऱ्याला नाही उचललं त्यांनी, लेकराला उचललं. हा पूर्वजन्मात काय ग्रेटचा आहे. म्हणून लेट बिटरनी ज्या वेळेला त्यांचे पूर्वजन्म पाहिले जे कृष्णमूर्तीचे, त्यावेळेला जवळजवळ 22 ते 24 जन्मापासून ते परमार्थ करत होते. बाळचंद पाहा तुम्ही, माऊली म्हणते 22 जन्म तोडली भवाब्दीची. 22 जन्मापासून या संसाराला तोडत आलो. जे कृष्णमूर्तीचे जेव्हा एवढे जन्म पाहिले मागचे, लेट बिटर, ॲनी बेझंटही होते, ॲनी बेझंट रशियन होते. आणि लेट बिटरनी सांगितलं की त्यांना माणसाचे मागचे जन्म पाहता येत होते. ती जी दृष्टी असते ती एक योगाची दृष्टी आणि सिद्धिप्राप्त पुरुषाची राहील. त्यांनी पसंत केलं त्यांना आणि उचललं, लंडनला पाठवून दिलं 12-14 वर्षाच्या वयात. त्याच्यामुळे झालं काय की त्यांची शिक्षा दीक्षा काय असेल ती लंडनला झाली, विलायतेच झाली. म्हणून इथे आल्यानंतर आश्रम निर्मिती सगळं झालं. पण त्यांच्या बोलण्यात प्रकार फार वेगळा होता. कारण आजही त्यांची जी लेक्चर्स आहेत, जे बुकलेट्स आहेत, ते वाचल्यावर थोडं वेगळं पण वाटतं. त्याच्यात त्यांचं एक छोटंसं बुकलेट आहे, दीपाथ नाव आहे त्याचं. कोणत्या मार्गानं माणसानं चालावं जीवन, सत्तेकडे धावावं, धनाकडे धावावं, शरीर आणि मानसिक सुखाकडे धावावं, की न विटणाऱ्या पारमार्थिक सुखाकडे धावावं. तेव्हा त्यांचे प्रमेयच फार कठीण आहेत. भाषा ही टफ, फार कठीण भाषा आहे. पण त्यांच्या स्वभावात वैशिष्ट्य होतं, ती कधीही कुणाची भीड ठेवत नसत. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. त्याच्यामुळे त्यांच्या वाङ्मयाचा प्रचार ज्या लोकांना इंग्रजी वाचता येते, कळते, त्यांच्यात झाला. ही पंचायत झाली. आत्ता 10-20 वर्षात काही ट्रान्सलेशन झाले आहेत त्यांचे.
वाचत नाही कोणी. मी तुम्हाला एवढ्याकरता सांगतो, रोग होणे, आपत्ती येणे आदी आदी हे मागच्या संचितातला भाग फलीभूत होत असतो. कोणतंच तर पाप धर्मराजाने केलं नाही. भीम आणि अर्जुनानी, नकुल, सहदेव, द्रौपदीनं स्पर्शच नाही पापाचा त्या जन्मात. 80 वर्ष व्हायला झाली. जवळजवळ 90 वर्षाचं वय धर्मराजांचं आहे. अर्जुनाचं 88 वर्षाचं आहे.